अयोध्येत राम मंदिरामध्ये जे झालं त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही। राम भक्तांना अतिशय वेदना झालेल्या आहेत आणि यावर कठोर चौकशी कठोर कारवाई होते आहे। मोदीजी आणि योगीजी कुणालाही सोडणार नाहीत, ते जेलमध्ये तुरुंगात खडी फोडायला पाठवल्याशिवाय राहणार नाही। परंतु मी आपल्याला आठवण करू देऊ इच्छितोय की जे टीका करतायत त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दानपेटी लुटण्याचं पाप केलं, तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत? का दिले नाहीत? मी बोलतोय त्याच्यावर पुरावा म्हणून बोलतोय। हे बघा सिद्धिविनायक मंदिरात अनागोंदी कारभार आणि याच्यामध्ये म्हटलंय सिद्धिविनायकाला धोके आणि तिकडे खोके, ते मी नाव घेत नाही। हे बघा ही बातमी आहे, हे मी बोलत नाही आहे। मनसेचे किल्लेदार यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे त्यावेळेस हे केलेलं आहे। ही वस्तुस्थिती आहे, मी खोटं बोलणार नाही। आणि सिद्धिविनायकाच्या दानपेटीवर डल्ला मारणं हे आपलं हिंदुत्व आहे का? सावरकर यांना माफीवीर म्हणणाऱ्यांच्या मांडीवर बसणं हे आपलं हिंदुत्व आहे का? बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून टाकणे हे आपलं हिंदुत्व आहे का? साधूंची हत्या झाली तेव्हा मूग गिळून बसणं हे आपलं हिंदुत्व आहे का? मतांसाठी दहशतवाद्यांना प्रचार सभेत फिरवणं हे आपलं हिंदुत्व आहे का? निवडणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवणं हे आपलं हिंदुत्व आहे का? अरे भाई, हा मुंबईत झालंय तो एक कुठला मजा हे होता तो, कुठली ती कोणाची ती होती ना, ती सजवली ती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।